जनतेला काय वाटतं, विशेषतः महिला वर्गाला काय वाटतं विधिमंडळाचं कामकाज बघून आजचं किंवा आजपर्यंत होत असलेलं, हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. तानाजी, तनिष्कांना काय वाटतं, अगदी थोडक्यात एक 3-4 रिॲक्शन्स आम्हाला द्या. मला एक सांगा की कशा पद्धतीने असं आपण बघितलं अधिवेशनात गोंधळ निर्माण होतो, काय कशा पद्धतीने बघताय तुम्ही? आता हा अधिवेशनाचा जो गोंधळ आहे, मला असं वाटतं की हा पूर्ण चुकीचा आहे. आपण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा जनतेचे मूळ प्रश्न जे असतात हे तिथंच राहतात आणि आपण नको तो जे आपला देश हा संस्कृतप्रधान देश आहे, ही संस्कृती सोडून आपण दुसऱ्याच ह्याच्यावर जास्त प्रसिद्धी माध्यम करतोय असं मला वाटतंय. बरोबर, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं गदारोळ आणि अधिवेशन हे समीकरण झालंय. हे कुठं थांबलं पाहिजे आणि नवीन नवीन प्रश्न निकालात निघाले पाहिजे, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी फार वाट पाहायला लागू नये. इतर विषय निकालात निघावे. गोंधळमुळे प्रश्न बाजूला राहतात असं वाटतं. ठीक आहे, मला असं वाटतं की आपण लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातून निवडून देताना हे सर्वसामान्य जनता डेव्हलप करण्यासाठी ज्या काही शासकीय योजना असतील त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे लोकप्रतिनिधीचं काम असते. आणि लोकप्रतिनिधी सभागृहात गोंधळ घालत असताना जनतेच्या हक्कासाठीच भांडत असते, असं म्हणता येणार नाही की ते त्याच्या पाठीमागे त्याचा काही इतर स्वार्थ आहे. मला असं वाटतं की साधक बाधक भूमिका आहेत. लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नाकरताच भांडत असतात असं यांना वाटतं. काही जणांना वाटतं की जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत लोकप्रतिनिधी असं भांडल्यामुळे. आपण जाऊयात आचार्य मराठे कॉलेज चेंबूरचे विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलतायत मिलिंद तांबे आपले प्रतिनिधी. मिलिंद, एक 3-4 प्रतिक्रिया काय आहेत युवकांच्या ते सांगा आम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 हॅलो हॅलो. तर आजकाल अधिवेशनामध्ये चर्चा कमी आणि गोंधळ जास्त होतो. आपण त्यांना थेट विचारूया. मला सांग, ज्याप्रमाणे अधिवेशनामध्ये गोंधळ अधिक होत असतो त्याबद्दल तुझी प्रतिक्रिया, तुला काय वाटतं? जो गोंधळ होतो ना त्यामुळे जो संसदेमध्ये खूप वेळ वाया जातो. वेळ वाया गेल्यामुळे नाही का जो मुद्दे मांडायचे ते मुद्दे बाजूला राहतात आणि ह्यांचा गोंधळच असतो. त्यामुळे नाही का सामान्य जनतेचे प्रश्न सुटले जाणार नाहीत. वेळ फुकट जातो, लोकांचे प्रश्न तसेच राहतात. तुला काय वाटतं, ही अशा प्रकारचा गोंधळ जो आहे हा लोकशाहीला मारक आहे का? नाही, लोकशाहीला हे मारक नाही आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिले आहेत ते संविधानावर नियम अटी हे पवित्र स्थान म्हणजे आपल्या लोकसभा ह्यामध्ये पाळल्या जात नाही. का मारहाणी करतात ते मला इतकंच म्हणायचं की नको करायला, कारण की आपल्या पुढच्या पिढीसाठी हे मारहाणी चांगलं नाही आहे. चांगली प्रतिमा जात नाही. तुला काय वाटतं, एकंदरीत गोंधळ जो होतो आमदारांची प्रतिमा असेल किंवा विधिमंडळाची प्रतिमा जी असेल लोकांसमोर चुकीची जाते? हो, नक्कीच चुकीची जाते, कारण हे जे नेते गोंधळ घालत आहेत ते बघताना आम्हाला आमच्या डोळ्याने विश्वास होत नाही आहे की हे आमचेच नेते आहे की ज्यांना आम्ही निवडून दिलेले आहेत. ठीक आहे, मला असं वाटतं की आपण युवकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, तनिष्कांच्या प्रतिक्रिया बघितल्या. परत एकदा बबनराव रामभाऊ शिंदे आणि रवींद्र वायकरांकडे यायचं आहे. वेळ अगदी कमी आहे. मला शेवटचा एक मुद्दा आपल्याला विचारायचा आहे. बबनराव, आपल्यापासून सुरुवात करतो की हे जे काही बोललं गेलं की मुळात हे सगळे मुद्दे आपल्याला माहिती आहेत की विशिष्ट कामकाजाचं पत्रिका ठरवली जाते, त्यावेळेला सर्वपक्षीय नेते त्या कामकाज समितीमध्ये असतात, पण एकूणच यावेळेला वेळच कमी ठेवला गेलेला आहे असा सगळ्यांचा आक्षेप आहे. त्याविषयी आपण काय म्हणाल बबनराव? वेळ कमी ठेवलेला आहे त्याचं कारण त्यांना माहिती आहे आणि यांना माहिती आहे. कमिटीमध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि या बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये ही चर्चा होऊन नंतर निर्णय घेतलेला आहे. त्यांना माहिती आहे 4 दिवसाचं अधिवेशन होणार आहे, कारण वोट अँड अकाउंट हे बजेट सेशन नंतर होणार आहेत. हे वोट अँड अकाउंटचं नाही केलं तर पगार कसे होणार आहेत? नंतर सगळाच कारभार राज्य थांबून जाईल. प्रत्येक गोष्टीची माहिती किंवा प्रत्येक गोष्टीची तुम्हाला परवानगी हे विधिमंडळात घ्यावं लागते आणि विधिमंडळात आता तरुण बोलले करत विधिमंडळ हे पवित्र जागा आहे, म्हणजे याचं पावित्र्य राखण्याचं काम आमच्या मित्राकडून होत नाही. हे 48,000 कोटी रुपयाचं बजेट हे काही 1-2 कोटीचं नाहीत. रवींद्रजी बोलतात ते त्यांच्या महानगरपालिकेतून अजून पुढे आले नाहीत असं वाटतंय. म्हणून इथे देशपांडे जे बोलले ते बरोबर आहेत. याच्यामध्ये साधक बाधक चर्चा होण्याची आवश्यकता आहे. लोकांना समजू दे ना, तुमचे प्रश्न तुम्ही प्रश्न मांडा, त्याची चर्चा करा, पण प्रश्न मांडायच्या पेक्षा पायरीवर बसणं, प्रश्न मांडायच्या पेक्षा फलक तयार करणं, प्रश्न मांडायच्या पेक्षा भाषणच होऊ द्यायचं नाही, आवाजच येऊ द्यायचा नाही. ठीक आहे, वेळ अगदी कमी आहे बबनराव, वेळ अगदी कमी आहे. मला वायकरांकडे आणि रामभाऊंकडे जायचं आहे. अगदी 1-2 वाक्यात काय सांगाल रवींद्रजी, काय अपेक्षा आहे? आणि रामभाऊ तुम्ही सुद्धा. पहिल्यांदा रवींद्रजी. होतं की या वेळेला लोकसभेचं इलेक्शन आहे आणि त्यामुळे त्याच्या अगोदरची डेट त्यांनी घ्यायला पाहिजे होती आणि परिपूर्ण जे बजेट आहे ते आणलं पाहिजे होतं. म्हणजे पहिलं दूरदृष्टीने करणं गरजेचं होतं.
त्यानंतर आज ज्या पद्धतीने त्यांनी वार्षिक वित्तीय विवरणपत्र द्यायला पाहिजे होतं, गेल्या वेळेला सांगितलं होतं, त्या पद्धतीने ते दिलेलं नाही आहे आणि ठीक आहे. याच्यावरती ती चर्चा झालेली आहे. ठीक आहे, तर ठीक आहे. आणि दुसरं हां. की आपल्या इथं जो काही निधीचं वाटप येतं तर प्रत्येक वॉर्डमधून जो लोकप्रतिनिधी आला आहे त्याला त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, त्यांची कामं करायची असतील, त्यांची गाराणी ऐकून ती करणं गरजेचं आहे. तिथे देखील तुम्ही दुजाभाव दाखवला तर करायचं काय? ठीक आहे, या बरोबर आहे. महाराष्ट्राचा पूर्ण विकास झाला पाहिजे ना, बरोबर आहे. की फक्त काँग्रेसच्या आमदारांकडे असेल तिथे त्यांचा विकास झाला पाहिजे? बरं, मुद्दा लक्षात आला या रवींद्रजी. गोष्टी कुठेतरी रवींद्रजी, मुद्दा लक्षात आला. रामभाऊ, आपल्याला काय म्हणायचं अगदी थोडक्यात? अधिवेशनाच्या सुरुवातीला गोंधळ झाला हे जर आपण राज्यपालाचं अभिभाषण झालं आणि अभिभाषणानंतर सभागृह 11:50 सुरू झालं आणि त्यावेळेस हरकतीचा मुद्दा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जो मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यानंतर सभागृह ऍडजन झालं हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि त्यावर अर्धा तास ऍडजन झालं, त्याच्यानंतर 1 तास ऍडजन झालं आणि माननीय अध्यक्षांनी पुन्हा येऊन सांगितलं की आम्ही राज्यपालांची पूर्व परवानगी घ्यायला हवी होती, आमच्याकडून ती राहिली आहे, परंतु ह्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता पुन्हा एकदा आम्ही राज्यपालांकडे जाऊ आणि परवानगी घेऊ आणि तसं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आणि त्याच्यानंतर सभागृह सुरू झालं. ठीक आहे. ती सरकार म्हणून जी जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती. आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या निवडणुका ह्या एप्रिलमध्ये होणार आहेत, बरोबर. आणि म्हणून 4 दिवसाचं लेखानुदानांची जी काही बजेटचं सेशन बोलवलं त्याच्या अगोदर जर 1 महिना बोलवलं असतं. बरोबर आहे रामभाऊ, मुद्दा लक्षात आलेला आहे. मुद्दा ललित बाबर, अगदी थोडक्यात 2 वाक्यात. लोकप्रतिनिधीच अभ्यासू आणि अशा पद्धतीचे जनतेने निवडून दिले पाहिजेत, ना की गोंधळ घालणाऱ्या ह्याचे. दुसरी एक गोष्ट जी आहे की यांचं खरं कारण जे आहे तो विकास निधी, आणि हा विकास निधीच जर शासनानेच त्या योजना राबवाव्यात, आमदार आणि किंवा लोकप्रतिनिधींना त्याच्यामध्ये हे असू नये, कारण त्याच्यामुळे किती भ्रष्टाचार वाढलेला आहे हे सगळा महाराष्ट्र पाहतोय. ठीक आहे, ठीक आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे. ललितजी, आपण सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. याच्यानंतर पुढची चर्चा आपल्याला करायची आहे ती आहे विविध योजना शासनाच्या असतात त्या जनतेपर्यंत पोचेपर्यंत त्याचं काय होतं, या योजनांचं सोशल ऑडिट करणं आवश्यक आहे का, नक्की त्याचा इम्पॅक्ट जनतेला किती होतो, जनतेवर किती पडतो आणि त्याचा फायदा जनतेला किती होतो, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. सकाळ माध्यम समूहाचा जो सोशल अजेंडा आहे त्याच्यातल्या एका विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या, पण त्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत मात्र आनंद दिसतोय. या योजनांचं सोशल ऑडिट केल्यास एक प्रकारचा वॉच, एक प्रकारची नजर या योजनांच्या अंमलबजावणीवर ठेवली जाऊ शकते आणि उपेक्षितांना या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. बघूया त्याबाबतचा एक वृत्तांत. योजनांचा सोशल ऑडिट का करू नये? वंचितांसाठीच्या योजनांवर वॉच का नाहीये? पोचतच नसतील तर योजनांचा फायदा तरी काय? पुरोगामी महाराष्ट्रातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या खऱ्या, मात्र अंमलबजावणीच्या नावाने बोंबच आहे. त्यामुळे सरकारी योजनांचं सोशल ऑडिट का करू नये असा प्रश्न आता उपेक्षितांना पडलाय. खरं तर प्रभावी अंमलबजावणीसोबतच जनजागृतीही अत्यावश्यक आहे. राजकारणात महिलांना आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे, मात्र त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्याचं प्रमाण आजही अत्यल्पच आहे. मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा लाभ सोडाच, त्या योजनांची माहितीही खेडोपाडी पोहोचलेली नसल्याचं चित्र दिसतंय. अनुसूचित जाती आणि जमाती ओबीसींच्या कल्याणाच्या योजनांवर आगामी 5 वर्षात 7,700 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. भटक्या विमुक्त जमातींसाठी विशेष योजना अंमलबजावणीची गरज आहे. महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग हवा. योजनांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत जनजागृती व्हायला हवी. त्यात एनजीओंचा सहभाग असून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी. कालानुरूप आणि गरज लक्षात घेऊन योजनांची पुनर्बांधणी होणंही गरजेचं आहे. आदिवासी भागात जलद गतीने विकास कामं व्हायला हवीत. शोषणमुक्त महाराष्ट्र, अनुसूचित जातींवरील अत्याचारांसंदर्भात असलेल्या कायद्यांची कठोर अंमलबजावणी ही आजची आव्हानं आहेत. ही आव्हानं पेलण्यासाठी वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत योजना आणि निधी पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी त्या योजनांचं सोशल ऑडिट करणं काळाची गरज आहे. असं झालं तर खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात उतरेल. वंचित घटकांच्या कल्याणासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत, मात्र या योजनांच्या अंमलबजावणीबाबत आनंदच आहे. या योजनांचं जर सोशल ऑडिट झालं तर त्यांच्यावर एक प्रकारचा वॉच ठेवण्यात यश येईल आणि त्यामुळे या योजनांचा सर्व लाभ हा लाभार्थींना मिळू शकतो. अनिकेत पेंडसे, साम टीव्ही. आपण बघितलं तर ज्या योजना जनसामान्यांकरता आखल्या गेलेल्या असतात किंवा समाजातल्या वंचित घटकांकरता आखल्या गेलेल्या असतात त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचतोय की नाही या गोष्टीवर काहीतरी नजर असणं आवश्यक आहे. काहीतरी ऑडिट, ज्याला आपण एक सोशल ऑडिट म्हणतो, ते असणं आवश्यक आहे. असा आजच्या चर्चेचा सगळा रोख आहे. आपण जाऊयात पद्मभूषण देशपांडेंकडे, कार्यकारी संपादक मुंबई सकाळचे. पद्मभूषण, एक सांगा की
अनेक योजना आहेत, महिलांच्या बाबतीत असतील, अनुसूचित जाती जमातींच्या बाबतीत असतील किंवा भटक्या विमुक्त जमातींसाठी असतील. या योजनांसाठी अर्थसहाय्य केलं जातं, आर्थिक तरतुदी केल्या जातात, पण त्या प्रत्यक्ष पोचतात की नाही याच्याबद्दलची सिस्टीम नेमकी सरकारमध्ये काय आहे आणि ती कशी असायला पाहिजे? समीरण, खरं तर आपल्याकडे खूप अशा योजना आहेत की ज्या योजना या व्यक्तिगत लाभार्थींसाठी आहेत किंवा विशिष्ट जनसमूहांसाठी अशा केलेल्या योजना आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या सामाजिक आशयाच्या या योजना आहेत, या योजना अत्यंत आदर्श आहेत, पण या योजनांची अनेक वर्ष अंमलबजावणी होऊन सुद्धा त्याचा जो परिणाम दिसायला हवा तो परिणाम मात्र दिसत नाही. म्हणजे एका बाजूला जर आपण तरतुदी बघितल्या, त्याच्यावरती होणारा खर्च बघितला तर ते आकडे काही हजार कोटीमध्ये असतात आणि जर आपण नंतर त्याचा परिणाम काय झाला असं जर बघायला गेलो तर त्यातले आकडे मात्र 0.1% सुद्धा वाढत नाहीत वर्षानुवर्ष, असं आपल्याला दिसून आलेलं आहे. याचा अर्थ दोन आहेत. एक अर्थ असा आहे की जी तरतूद होते ती तरतूद त्या लाभार्थींपर्यंत योग्य पद्धतीने पोचत नाही. दुसरा त्याचा अर्थ असा आहे की ती त्यांच्यापर्यंत पोचत नाही, याला कारण सरकारी यंत्रणा जी आहे ही यंत्रणा पुरेशी त्या दृष्टीने सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन असलेली आहे असं दिसत नाही. किंवा दुसरा भाग असा की वंचितांना त्यासाठी त्यांना जो लाभ मिळणार आहे त्या लाभातून त्यांनी काय केलं पाहिजे यासाठी त्यांची जेवढी जागृती व्हायला हवी तेवढी जागृती झालेली नसते.